पहिल्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता, हा आमच्या शेताकडे यायचा रस्ता आहे. या रस्त्याला शिव म्हणता. हे आमच्या शेताच्या समोरील शिवार आहे. इथं मटेरियल मारायचं काम चालू आहे मक्याला, आणि वखरायचं पण काम चालू आहे. ही माझी बुलेट MH19 DR 8585 इथं लागलेली तुम्ही बघू शकता. हे माझं शिवार आहे मित्रांनो. मागे बघू शकता एक निमचं झाड आहे, एक बोकरचं आहे. हे आताच नवीन बांधलेलं घर आहे. मी इथं शेतात फार्म हाऊस शेतात जायसाठी रस्ता तयार केला आहे. हे 2 निमचे झाड तुम्ही बघू शकता, सावलीसाठी लावलेले आहे. माझ्या स्वतःची कपाशी लावलेली. एक परतन वावर ते 4 बिघा बघू शकता. माझं पाणी भरण्यासाठी कुंड, इथूनच फवारा वगैरे मारायला पाणी घेता येतं. बघू शकता हे फिल्टर वगैरे. ही माझी विहीर आहे, साधारणतः 50 फूट खोल आहे. पाणी ठीकठाक आहे तुम्हाला मी आता माझं पूर्ण शेत दाखवतो. पूर्ण हेच परत लावलेलं आहे. माझी मोटरची पेटी, इथून सगळं ऑपरेट होतं. मोटर बंद चालू. ही आमची डेली रुटीनमध्ये बसण्याची खाट. तसंच आता फिटिंगचं काम पण लावलेलं आहे, त्याच्यामुळे पाईप वगैरे घेऊन आलो होतो. हा माझा मित्र आहे दीपक साळुंके, नेहमी माझ्यासोबत असतो शेतात येताना. बघू शकता घर, जसं ग्रामीण भागात घर असतं त्या पद्धतीने बनवलंय मी शेतासाठी. आता तुम्हाला मध्ये दाखवतो. जसं की तुम्ही बघू शकता, ग्रामीण भागात जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथं पडलेल्या आहेत. इकडं पण एक खिडकी घेऊन घेतलेली आहे. मागची भिंत पॅक घेतलेली आहे, काही माल आल ठेवायचा राहिला म्हणजे गळायला नको असं. इकडं पण एक खिडकी घेतलेली आहे, आणि समोर एक हे फिटिंगचं सामान. जसं की फिटिंग चालू आहे. सरप्राईज आमच्या शेतामध्ये माझ्या मित्राला दीपकला एक सस्याचं बच्चा आढळलं. ते त्याच्या आईपासून हरवलेलं होतं, घाबरलेल्या परिस्थितीमध्ये होतं. त्याला आम्ही आमच्या घरात आणलं, पाणी दिलं, खायला पण दिलं, आणि दीपूची त्याची चांगली मैत्री झालेली आहे. ते आता व्यवस्थित हिंडतंय, वावरतंय आमच्या ह्याच्यात घरात. दीपूचा त्याला पाडायचा विचार चालू आहे. दीपूला म्हटलं मग तुला पाडायचं असेल तर तू पाडू शकतो, फक्त त्याला व्यवस्थित सांभाळ. जसं की तुम्ही बघू शकता, ते रान ससं आहे, त्याच्यामुळे ते सहसा आपल्या बाण कोपऱ्यांवरची दवंडी वाढते. गवत आपण ज्याला तण म्हणतो ते खातं ते. पण ते आता घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे ते काही खात नाही. पाणी दिलं त्याला आम्ही, पाणी पिलं ते. दीपूला चांगल्या प्रकारे हँडल करता येतं, त्याच्यामुळे दीपू त्याला हाताळतोय. आणि आमच्या शेतामध्ये पण आमच्या विहिरीत एक कासव आहे. ते आता वर होतं, पण माझ्या येण्याच्या चाऊलमुळे ते खाली चाललं गेलं पाण्यात. कधी प्रसंग आला तर ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर चला गाईस, भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये. या सशाचं आमचं काय होतं ते पुढच्या ब्लॉकमध्ये आम्ही तुम्हाला सांगू. याला दीपू पाडतो का इथं जा शेतामध्ये राहतो, हे पुढच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगू.